सर्वांना जय शिवराय। थंबनेल वरून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत। हो, असेच पुरुष स्त्रियांना खूप आवडतात आणि हे दोन गुण जर त्या पुरुषांमध्ये असतील तर स्त्रिया 100% या पुरुषांवरती इम्प्रेस होतात। आणि ते कोणते गुण आहेत, चला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या पुरुषांमध्ये आत्मविश्वास भरपूर असतो, ज्या पुरुषांमध्ये स्थिरता असते, जे पुरुष चलबिचल होत नाहीत, ज्या पुरुषांमध्ये आत्मविश्वास इतका त्यांच्यावरती त्यांचा ठाम असतो की ती एखादी गोष्ट हाती घेतलेली पूर्ण करतात म्हणजे करतातच, तो पुरुष स्थिर असला पाहिजे किंवा तो चलबिचल नको। हे करू का ते करू, या दगडावर पाय ठेवू की या दगडावर पाय ठेवू की दोन्ही दगडावर पाय ठेवू, असे पुरुष अजिबात स्त्रियांना आवडत नाही। त्यामुळे आत्मविश्वास आणि स्थिरता असलेले पुरुष स्त्रियांना खूप आवडतात। आणि प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपला नवरा असा असावा की त्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि स्थिरता हे दोन गुण असलेच पाहिजेत। ही झाली पहिली गोष्ट। आणि बघा आता दुसरी गोष्ट आहे, ती म्हणजे जो पुरुष स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहतो असे पुरुष महिलांना खूप आवडतात। की स्वतःने जो निर्णय घेतलाय तो निर्णय त्याला असं वाटलं पाहिजे, हा माझा निर्णय बरोबरच आहे, मी जो काही निर्णय घेतलाय तो माझा निर्णय ठामच आहे, मी या निर्णयाविषयी किंवा हा निर्णय सोडून दुसरं काहीच करणार नाही। जो पुरुष आपल्या निर्णयावरती ठाम राहतो ना, असे पुरुष महिलांना खूप आवडतात। आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या पुरुषांना आपली जबाबदारी आणि आपुलकी असते असे पुरुष महिलांना खूप आवडतात। असे पुरुष असतात ना की त्या पुरुषांना आपली जबाबदारी कळाली पाहिजे। हा बाबा, आपल्या घरामध्ये इतके लोक आहेत, इतकी लोक आहेत, या लोकांची काळजी घेतली पाहिजे, हे लोक आनंदी राहिले पाहिजेत, या लोकांना काय हवं आहे काय नको आहे या गोष्टीची ज्या पुरुषांमध्ये जबाबदारी असते असे पुरुष महिलांना आवडतात। आणि प्रत्येक व्यक्तीची त्या पुरुषाला आपुलकी वाटली पाहिजे। आपल्या घरचे आई वडील, बायको, मुलं, बहीण भाऊ, नातेवाईक या सर्वांबद्दल आपुलकी वाटली पाहिजे असे पुरुष महिलांना 100% इम्प्रेस करतात। आता बघा खूप महत्वाची आणि शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे जो पुरुष बुद्धिमान असतो असे पुरुष महिलांना खूप आवडतात। आणि अशा पुरुषांवर महिला 100% इम्प्रेस होतात। तर चला, आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय शिवराय।